26 दिवस आमचं 2 महिन्यापूर्वी उपोषण चाललं, तेव्हा तिघं मंत्र्यांनी खोटं बोलण्याचं आश्वासन दिलं आणि आमच्या लोकांना त्यांनी वारंवार तिथे येऊन स्टेजवरती प्रत्येक मंत्री एक एक शब्दांनी खोटं बोलून सांगत होता की तुम्ही उपोषण सोडा, तुम्हाला लगेच देऊ। आता उपोषण सोडून 2 महिने झाले, 3रा महिना चालू होऊन गेला तरी एक सुद्धा आम्हाला सर्टिफिकेट समाजाच्या लोकांना मिळालेलं नाहीये। त्याच्यानंतर आता आमचं 22-23 दिवस झाले, दुसरं उपोषण चालू झालं। प्रत्येक मंत्री येतोय, आमदार खासदार येऊन खोटं बोलतोय। आमच्या लोकांना खोटं बोलण्याशिवाय त्यांना काही जमत नाहीये आणि त्यांनी आमच्या लोकांचा खेळ मांडून दिलाय कोळी समाजाचा। त्यांनी जर समाजासाठी त्यांनी सर्टिफिकेट सलग पद्धतीने चालू केले तर आमच्या समाजाच्या लोकांचं उपोषण आतापर्यंत सुटून गेलं असतं, पण वारंवार खोटं बोलण्याची त्यांची सवय होऊन गेलेली आहे। काल सुद्धा आम्ही गुलाब भाऊ मंत्री संतरी सगळे आले होते, आमचे भांडे साहेब पण आले होते। त्यांनी आम्ही त्यांच्याशी चांगल्या भाषेत सांगायला गेलो होतो, ते म्हटले की आम्ही 50 लाखाचा निधी दिलेला आहे, तुम्हाला इथे समिती मागून दिली। आम्ही समितीचं करायचं काय? आमच्या जर समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी सर्टिफिकेट जर मिळत नसेल आणि त्यांनी सुलभ पद्धतीने आमच्या कोळी समाजाचे प्रश्न सर सोडत नसतील तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आता आमचे समाजाचे लोक खेड्यापाड्यातून महिला यांना एकाला सुद्धा मतदान मागण्यासाठी गावागावातून आम्ही बहिष्कार टाकतोय आणि त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही एक जण सुद्धा कुठला मंत्री असो या पक्षाचा असो या आमदार खासदार असो आम्ही त्यांना गावागावातून मनाई करणार आहे आणि त्यांना मतदान मागण्यासाठी चपलांचे हार आम्ही महिला मिळून घालणार आहेत आणि त्यांना आम्ही मतदान मागायला येऊ देणार नाही। आमचा प्रश्न जर सुटत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावा सगळ्यांनी, आमदार खासदारांनी। आज काय केलंय तुम्ही? आज आम्ही डायरेक्ट चाला मालो आंदोलन केलेलं आहे मंत्र्यांच्या ऑफिसला, गिरीश महाजनच्या ऑफिसला आम्ही चाला मारो आंदोलन केलेलं आहे। कारण आमच्या कोळी समाजाचं मंत्र्यांना जास्त दुःख झालेलं असं वाटतंय, कारण ते स्टेजवर सुद्धा आमचे लोक जे उपोषणला बसले त्यांच्या किडनॅप फेल होण्यात आलेले आहे आणि त्यांना इतका त्रास होतोय की अक्षरशः ते लोक मरणाच्या दारात पोहोचले तरी एका मंत्र्याला सूद येत नाही, म्हणून आम्ही चाला मारो आंदोलन मी केलेलं आहे आमच्या समाजामार्फत सगळ्यांनी। आणि याच्या पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मी प्रत्येक मंत्र्याची गाडी जिथे सापडली तिथे फोडल्याशिवाय राहणार नाही। माझ्या महिला घेऊन मंगलाताई सोनवणे आणि आमचे भाऊसाहेब सोनवणे आम्ही प्रत्येक मंत्र्याची गाडी आजपासून सांगून ठेवतोय की आम्ही प्रत्येक ठिकाणी मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केलेला करणार आहे याच्या पुढे आणि जिथे सापडेल तिथे आम्ही त्यांच्या गाड्यांना काय त्यांच्या तोबड्यांना काडे पासल्याशिवाय राहणार नाही, हेच माझे म्हणणं आहे।